इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर विमानतळावरून आता सोलापूर गोवा, सोलापूर मुंबई या मार्गांवर विमानसेवा सुरू झाली आहे. आगामी काळात सोलापूर तिरुपती अशी ही सेवा सुरू होईल असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सोय करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर 25,000 लिटर क्षमतेची इंधन टाकी बांधण्यात आली आहे. सोलापूर मुंबई या मार्गावर स्टार एअरची विमानसेवा सुरू आहे. मुंबई विमानांची गर्दी असते तेव्हा सोलापूरला येणारे विमान मुंबईला परत जाताना सोलापुरातच इंधन भरले जाते. प्रत्येक खेपेला स्टार एअरचे विमान सोलापुरातच 3,000 लिटर इंधन भरते. विमानतळ सुरू झाल्याने मंत्र्यांची विमाने, हेलिकॉप्टर सोलापुरात उतरतात, तेही इंधन भरतात. कायमची इंधन टाकी उभारल्याने त्यांची ही सोय झाली आहे. गोवा सोलापूर ही विमानसेवा फ्लाय 91 कडून दिली जात आहे. ही विमाने मात्र गोव्यातूनच इंधन भरून येतात असेही विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्येक खेपेला मुंबईला जाणाऱ्या विमानाला अंदाजे 3,000 लिटर आणि हेलिकॉप्टरला 1,500 लिटर इंधन लागते. इंधनाची सोय झाली, पण भटकी कुत्री, परिसरातील चिकन मटण दुकाने यामुळे हवेत गिरट्या घेणाऱ्या पक्ष्यांचा प्रश्न अजूनही जैसे थेच असल्याची खंत विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुरू करण्यात येईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे सोलापुरात उद्योग वाढ होईल. मात्र विमानतळावरील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अजूनही पूर्णतः सुटलेला नाही. अनेकदा विमानतळ परिसरातील मोकाट कुत्र्यांमुळे विमानाला हवेत घिरट्या घ्याव्या लागतात असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. परिसरातील चिकन मटण विक्री दुकानांमुळे मोकाट कुत्री आणि पक्ष्यांचा वावर देखील अद्याप जैसे थे आहे. विमान उतरण्यापूर्वी व उड्डाण घेण्यापूर्वी फटाक्यांचा आवाज केला जातो, जेणेकरून पक्षी दूर जातील. पण महानगरपालिकेला ही बाब गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. विमानसेवा सुरळीत राहण्यासाठी महापालिकेने विमानतळ परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी सोलापूरकरांची मागणी आहे.